मित्रांनो 450 समथिंग फूट उंचीवर समुद्र सपाटीपासून असलेलं वणी मातेचं मंदिर बघा ना, एकदम डोंगराच्या कपाऱ्यात असं बांधलेलं आहे बघा ना, पूर्ण अशी डोंगराची कडा आहे, त्या कडेमध्ये डोंगर बांधलेलं आहे वणी मातेचं। मगासपासून बघतोय तो डोंगर आहे समोर, पण इथे जवळ आल्यावर वरती छोटीशी मंदिर टेकडी दिसली, तेच विचार करतोय एवढ्या वरती कोणी जाऊन मंदिर बांधलंय आणि जायला रस्ता पण दिसतोय का तुम्हाला मित्रांनो? बघा कशी कपाऱ्या दिसतात छोट्या मोठ्या, तर मार्तंड बाबांचं मंदिर आहे ते समोरचं। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत, आता इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा सकाळचे वाजलेत 3:50 म्हणजे 52 झालेत आणि आमची नानी इकडं चपात्या बनवते आणि इकडे फ्लावरची भाजी बनवते छोटीशी। सूरज भाऊ इकडे आमचा चहा पितोय, मी पण चहा पितोय। काल सकाळी आपण बगूरवरून आपल्या मळ्यात आलोय गावाला, चहा पिऊन निघूया आता सप्तशृंगी देवीला वणीला। मित्रांनो चहात चपाती बुडून खातोय मी, तुम्ही चहात चपाती बुडून खाता का कमेंट करून सांगा। आणि नानी बघा आमचे एकदम हाताला किती कला आहे नानीच्या, एकदम पटापट चपात्या लाटायला घेतल्यात। नानी हाय हाय नानी आमच्या स्माइल दिले तुम्हाला, तर चला चहा पिऊन घेतो पहिले। डब्बा दिलाय आता नानीने आपल्याला, फ्लावरची भाजी आणि 4-5 चपात्या आहेत। नानी बोलते की बाहेर गेल्यावर जास्त भूक लागते, त्याच्यामुळे आपल्या घरच्या जेवणाने पोट भरतं म्हणून आम्ही घेऊन चाललोय। चला मित्रांनो, नाना पण आमचे उठलेत आता आणि आम्ही बसतो आता बाईकवर आणि निघूया। सप्तशृंगी माते की जय। चलो भाई निकल रे चुके है घर से। आणि हे बघा हे आमचं घर आहे आणि आमच्या आत्या झोपले असेल आतमध्ये। आता बघा लाईट ऑटोमॅटिक पेटते, आपल्याकडे सिस्टीम हँग करून टाकले आपल्या पप्पांनी, खतरनाक सिस्टीम लावले इकडे आमचा। म्हणजे सगळं इकडे तुम्हाला नेक्स्ट म्हणजे कधी परत एकदा आल्यावर व्यवस्थित तिकडचा टूर देतो घराकडचा आमच्या। सकाळी सकाळी मस्त गारगार वाटते आणि आज लय भारी फ्रेश वाटते, कारण आज पहिल्यांदा मला सकाळी पहिल्यांदा एवढ्या 3 वाजता उठल्या पहिल्यांदा मला बाथरूमला झालेली आहे, म्हणजे इतक्या लवकर मला कधीच बाथरूमला होत नाही आहे सकाळी त्याच्यामुळे। आणि इकडे बघा आमचं इकडे भात लावलेला आहे बाजूला, तर की आमच्या भात काढणीचा जेव्हा सीझन येईल तेव्हा आम्ही येणारच इकडे। आणि समोर लय मोठी चिकूची बाग आहे, ते आता अंधारात तुम्हाला रात्री दिसणार नाही। तर हा ब्लॉग तुम्ही आता बघत असाल तर ह्याचा पार्ट 1 टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो पहिले बघून घ्या आणि मग ह्या ब्लॉगवर या, तेव्हा तुम्हाला जरा मजा वाटणार ब्लॉग बघायला। तर भाई निघलोय आम्ही आता, इकडे बघा ट्रॅक्टर वगैरे खूप मोठं इकडे आमचा मित्राचा फार्म आहे, नितीन भाऊचा इकडे मोठा फार्म आहे आपला। आणि इकडे रस्त्यात वाघ बी कधी पण दिसू शकतो मित्रांनो, समोर बघा तुम्ही, कधी पण मध्ये येऊ शकतो। आणि आपल्या गावाकडचा वाघ म्हणजे एकदम खतरनाक। तर एवढी थंडी नाही वाजत आहे, कारण का 4 वाजलेत ना आता, मग तुम्हाला दाखवतोय बघा, दिसतंय का? हां घड्याळ इकडे सरक रे भाई। हां 4 वाजून 10 मिनटं झालेत मित्रांनो, फक्त 10 मिनटं लेट झाले। 3 वाजता उठलेलं, सूरज भाऊ बोलला होता आम्हाला की 3 वाजता उठू आणि 4 वाजता बरोबर निघू, तर सूरजमुळं पॉसिबल झालं आहे एवढा लवकर। तर मला पण उठायची इच्छा नसते, मी जरी उठलो तरी पण बिना आंघोळ करताच पळून जातो कधी 4:30 वाजता। तर आज देवीकडं चाललो आहे म्हटल्यावरती आंघोळ वगैरे मस्त केले आणि खूप भारी वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय। आता आम्ही हेल्मेट घालून पॅक करून घेतो, डायरेक्ट आता तुम्हाला पुढे भेटतो नाशिक रोडच्या पुढे डायरेक्ट। सप्तशृंगी देवीला चाललेलो, मस्त रस्त्यात सनराईज होताना दिसते आणि कलर्स बघा ना स्कायमध्ये किती भारी झालेले आहेत। 6:30 वाजलेले आहेत एकदम ॲक्युरेट। आपण सकाळी 4 वाजता 4:15ला निघलेलो, इथून वणीला जायला अजून अर्धा तास आहे आणि मध्ये रस्त्यात आपल्याला सनराईज बघायला भेटला एक छानसा। मित्रांनो इकडे बघा किती मोठी पार्किंग आहे, भरपूर मोठी पार्किंग आहे इकडे, थोड्या गाड्या लागल्यात आणि इथे आम्ही 30 रुपयाची पावती पार्किंगची फाडलेली आहे। काय करणार आता, तर इकडनं वरती गडावर जायला तिकडनं आपल्याला बस आहेत, तर त्या बसने परत वरती गडावर नेतात तिथून खालून आणि डायरेक्ट देवीच्या दर्शनाला आपण वरती जाऊ। आता एवढी गर्दी नाही बोलतात, बघूया
फायनली पोचलो मित्रांनो. 7:04 झालेले आहेत. थोडा वेळ झाला आपल्याला आज यायला, कारण गाडी पण थोडी स्लो आणली आम्ही. सूरज परत चालला आतमध्ये. बाईकवरतीच बोलतो हेल्मेट लावतो. आणि एक पण बाईक किंवा 4 व्हीलर जाताना दिसत नाही, कारण कसं आहे नवरात्रीमध्ये वरती गाड्या जाऊन देत नाही वाटतं. ते फक्त इकडे लालपरी इकडे आहेत, त्या लालपरीमधूनच फक्त वरती जायला सोडतायत. बाकी तिकडे समोर 4 व्हीलरची पार्किंग आहे आणि इकडे 2 व्हीलरची पार्किंग. चलो भाई बस में जाएंगे अभी. ठीक है चलो भाई. हम बैठे पीछे टायर पे, इथे समोरच टायर आहे. आणि भाई आता व्ह्यू बघू आपण वरती जाताना. लय दिवसातून बसलोय ST मध्ये. 25 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तिकीट काढू आपण आता. वर जायचं तिकीट. हे तिकीट पार्किंगचं आहे आणि हे तिकीट आता याचं काढू वरती जायला इथून. आणि बसमध्ये खूप दिवसातून बसलोय मित्रांनो. आता नुसतं ठापटूप उडणार आहे मित्रांनो. घाट चढतोय आपण आता. एकदम बस एकदम हळूहळू कुतत चढते वरती. एकदम आवाज बघा ना किती येते बसचा. पूर्ण डोंगरातून चाललोय मित्रांनो आपण. समोर रस्ता दिसतोय बघा इकडे. या पूर्ण रोडने आपल्याला टर्न मारत जायचंय. बसवाल्याला काय एवढे घाई झाले बघा ना. ओव्हरटेक करत गेलाय आपल्याला. सिंगल रोड आहे, समोरून पण एक गाडी येते. हे बघा हा मागून पण आलाय. आपण आपल्याला ओव्हरटेक करायला बघतोय. आता तुम्हाला दाखवतो मी इकडे समोर. हे बघा समोरून पण एक बस आले आणि याने आपल्याला मध्ये ओव्हरटेक करून गेला. हा तर बघा पुढे गेला. मित्रांनो बाकी काय पण बोला, पण आता पावसाळा थोडा जात आलेला आहे आणि थंडीचा मौसम येत आहे. तरी पण थोडासा वॉटरफॉल आपल्याला इकडे दिसतोय समोर. तुम्हाला दिसतंय का नाही बघा. कसं झऱ्यांमधून खाली पाणी टिप पडतंय त्या झऱ्यामध्ये. भाई उतरलो बसमधून शेवटी. बघा आमचे किती खतरनाक होते. आणि इकडे पूर्ण बसेसच्या लाईन लागलेल्या आहेत आणि मस्त असं सूर्य उगवलाय. आणि ह्या बस फास्टमध्ये जात होत्या मित्रांनो. आपल्या बसला ओव्हरटेक करून जात होत्या. आपली बस ही होती बघा, ही वाली होती. ही जुनी आहे ना, ती जास्त पळत नाही. कुतत आली एकदम हळूहळू. पिंगा विकणार आहे. शेंगा खायचे असतील पोटाने मित्रांनो. शेंगदाणे घेऊया थोडे. जाता टाइमपास तोंडात टाकत जाऊ खात. आणि एकदम आता जरा मग सकाळपासून थंडी वाजत होती, कारण गावाकडे आलो ना थोडंसं कसं थंड वातावरण आहे गावाकडे. इकडे बघा मित्रांनो, तुम्ही शाळेत असताना खाल्ले का मला सांगा. आम्ही खायचोय वर्गात बसून टाइमपास. काय बोलतात त्याला ते सूर्यफुलाच्या बिया. आठवलं चला. नाही मोठा ब्लॉग आहे. फुल ब्लॉग युट्यूबवर चालेल मित्रांनो. आपण काय घेतलं, चणे फुटाणे आणि ते शेंगदाणे. इथपर्यंत गाडी 4 व्हीलर येतात आपल्या. पण आता सध्या नवरात्री सीझन असल्यामुळे त्यांनी काय आयडिया लावले तर खालून जिथे पार्किंग तुम्हाला मी मगाशी दाखवली तिकडनं डायरेक्ट आपल्या ह्या सरकारच्या बसेस इकडे लावलेल्या आहेत. त्याच्यात 25 रुपये तिकीट घेत आहेत आणि इथं आणून लोकांना सोडतात. म्हणजे इथून वरती जायला जास्त गर्दी नको किंवा रस्त्यात इकडे ट्रॅफिक नको. मग पोलिसांचं पण काम जास्त वाढायला नको. त्याच्यामुळे खालूनच पार्किंग आपली करतात आणि इकडून गव्हर्नमेंटच्या आपल्या बसेस आहेत त्याच्यात आपल्याला 25 रुपये तिकीटने इथपर्यंत आणून सोडतात. मग इकडून आपण व्यवस्थित जातो. त्याच्यामुळे वरती पण जास्त गर्दी ट्रॅफिक वगैरे होत नाहीये. तर लेट्स सी अभी वरती जाऊन क्या होता है देखते. सूरज मला लय आधीपासून 2-3 वर्ष आधीपासून बोलत होता चल आपण सप्तशृंगीला जाऊ. पण तो योगच नव्हता आजपर्यंत. आज आलाय तर मी त्याला म्हटलं चल जाऊया. मग आता जीवदानीला पण त्या दिवशी गेलतो. आज वणीला आलोय आणि खरंच म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटतं. तुम्ही बघितलंच मगाचपासून व्हिडिओ. कशा भारी वातावरण कसं इकडचं. किती मस्त असं नेचर आहे. त्याच्यात खूप भारी वाटतं इकडे यायला. म्हणजे यायला आता नवरात्रीत तर गर्दी असते. तुम्ही इतर वेळेत गर्दी जेव्हा नसते तेव्हा पण येऊ शकता. आणि मी पण जेव्हा गर्दी नसेल तेव्हा पण एक वेळ परत येणार आहे, कारण का खूप छान वातावरण आहे. इकडे बघा नवरात्रीचं सीझन असल्यामुळे इकडे स्टॉल्स वगैरे छोटे सगळं काय लावलेलं आहे. समोर मंदिर दिसतं आपल्याला. हे बघा हे आपलं वणी मातेचं मंदिर आहे. आणि तिथे रोपवे पण आहे. रोपवेने पण जाता येतं आणि पायऱ्या पण आहे. जास्त पायऱ्या नाही आहेत. 518 पायऱ्या आहेत. कमी आहेत, जास्त नाहीत. देवीच्या 3.5 पीठापैकी एक गणली जाते आपले सप्तशृंगीची देवी. 7 शिखरांना लागून वणी देवीचं मंदिर आहे. त्याच्यामुळे या वणी देवीला म्हणजे सप्तशृंगी देवी बोलतात. मित्रांनो हे बघा, ही जी आहे ती रोपवे वर जाते, खाली येते आणि इथून इथपर्यंत येते रोपवे. तसं बघायला गेलं तर पायऱ्यांनी पण जास्त वेळ लागत, पण रोपवे ज्याची जास्त फायदा होत असेल तर रोपवेने जाईल. माझ्या मागे बघू शकता, मागे पुढे सगळीकडे भरपूर असे मंदिराचे एकदम पायथ्याशीच एकदम असे स्टॉल्स भरपूर लागलेले आहेत. आणि इकडे बघा ना मित्रांनो, कुंकवाचा किती मोठा ढेर लावलाय. हे बघा, कुंकवाचा किती मोठा ढेर लावला होता तिथे. चला मित्रांनो, पहिल्या पायरीवरती दर्शन करून
आपण चाललोय वरती आता. आणि मित्रांनो मंदिराच्या पहिल्याच पायरीवरती खाली श्री गणेश मंदिर आहे. आणि मित्रांनो आता वरती चढतोय पायऱ्यांवरती हळूहळू. आणि बघा ना किती भारी दिसते. बारी क्रमांक 13 काय लिहिलंय, पायरी क्रमांक 66 पायरी क्रमांक. आणि जास्त नाही, फक्त 510 पायऱ्या चढायच्यात. आणि जाऊया वरती आपण पटापट. आणि आजूबाजूला बघा ना कसं झाडं बिडं किती मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. ते असं पसरलेलं झाड आहे, उंबराचं झाड आहे का कोणतं झाड आहे काय माहित नाही, मोठा त्याचा बोर्ड आहे. आजी बघा मित्रांनो, खूप वयस्कर आजी आहेत, चढतायत वरती. आजी असून त्या रोपेनी नाही गेल्या, पण मानलं पाहिजे आजीला, एवढ्या वयस्कर असून रोपेनी नाही गेल्या. मित्रांनो नवरात्रीमध्ये बच्चे बूढ़े सब बड़े बुजुर्ग सब लोग आते. अजून एक आजी दिसले बघा आपल्याला, हळूहळू वर चढतायत. 210व्या पायरीवर आलो आता. बारी क्रमांक 9 म्हणजे बारी म्हणजे काय मला कॉमेंट करून सांगा, मला पण नाही माहिती. बारी म्हणजे एक छोटा स्टॉप आहे का? हां स्टॉपच आहे, कारण तिथे बसायला पण जागा केली त्यांनी. अजून एक छोटंसं राम मंदिर आहे आणि इथे राम लक्ष्मण आणि सीता. 430 पायऱ्या चढून आल्यावर कासव भेटलाय रस्त्यात आपल्याला. कासवाचं दर्शन करूया. आणि मंदिराच्या जवळ पोहोचेपर्यंत अनेक छोटे मोठे असे देवांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत तिथे, खूप भारी वाटते ते. आणि नवरात्री उत्सवात आलो मी, मला वाटलं भरपूर गर्दी असेल, त्यापेक्षा कमी गर्दी. म्हणजे ठीक आहे भाई, आपलं वाजले बघा किती सकाळचे, फक्त 8 वाजले जात तशी, त्याच्यामुळं पण गर्दी नसेल. एकदम मंदिराच्या एकदम जवळ आल्या. इथे पण छोटीशी गणपतीची छानशी मूर्ती आहे. आणि 499 पायऱ्यावरती जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा ते गणपतीचं मंदिर आहे, श्री भगवती मंदिराकडे. रोपवे इथपर्यंत आणून सोडते तुम्हाला. आणि पायऱ्यांनी असं आलो आपण गोल फिरत, मी जे तुम्हाला दाखवलं ते. आणि आपण आता इकडनं आतमध्ये चाललोय. ठीक आहे, हे इथपर्यंत लाईन आहे, थोडी जास्त लाईन आहे. काय भाई साहेब, इथं जरा टाइम लागेल मित्रांनो. इथं फायनली गर्दी भेटली आपल्याला, ॲट द एंड पॉईंटला गर्दी भेटली आपल्याला. इथपर्यंतच गर्दी आहे, ठीक आहे. खाली पायऱ्यांपासून गर्दीने लागली, नाही तर अजून भरपूर वेळ लागली असती. मित्रांनो आजीच्या अंगात देवी आलेली आहे आणि आजी आले बघा पुढे. आजीला ऑटोमॅटिक रस्ता भेटतो आता. आजीने एवढा रस्ता क्रॉस केला, तिथं होतो. आजीच्या मागं आम्ही पण एंट्री मारले. आपल्या महाराष्ट्रामध्ये MP मधून आलेले आहेत, खंडवा MP पण भरपूर पुढे. तर खास आईचं दर्शन करायला सप्तशृंगी मातेचं. तर तुम्ही कधी येत आहेत, लोक आपल्याकडे लांबून यायला लागलेत, तर या लवकर आईचं दर्शन करा. मित्रांनो दर्शन करा, आईचं दर्शन करा. सप्तशृंगी माते की जय. आणि मित्रांनो देवीचं दर्शन करून आलोय आपण. खूपच कमी वेळात दर्शन झालं, कारण का सकाळी आलतो त्याच्यामुळे गर्दी नव्हती. दुपारनंतर भरपूर गर्दी होते वाटतं. आताशी बघा ना किती वाजले, 8:09 आपण आलो होतो. मग अशी दाखवलं तुम्हाला. आणि 8:25 झाले, एकदम 15 मिनिटाच्या आताच दर्शन झालेलं आहे आपलं. समोरचा जो तळा दिसतोय ना, त्या तळ्याकडे जाऊया आपण आता, कारण दर्शन घेऊन झालं आपलं आईचं आता. खूप लवकर आल्याचा फायदा झाला भाई. सकाळी 4 वाजता निघलेलो, 4:10 खूप बरं वाटतंय, खूप भारी वाटतंय. आईचं दर्शन करून झालं आपलं. तळ्याकडे जाताना आता खाली उतरतोय आपण. आणि इकडे समोर ना एक मंदिर दिसतंय, तुम्हाला दाखवतो, टॉपला आहे बघा. आणि हे मंदिर असं का वाटतंय की शिव मंदिर आहे, ब्लॅकवालं ते समोरचं. ठीक आहे, आपण जाऊनच बघू कोणतं मंदिर आहे ते. तर मित्रांनो कुंडात पोचलोय आपण. सप्तशृंगी मातेच्या इकडे बाजूला एक मोठं असं कुंड आहे पाण्याचं, आणि खूप छान दिसतंय बघा ना. इथला व्ह्यू बघा ना किती छान दिसतोय, एकदम मस्त दिसतंय यार, एकदम क्लिअर दिसतंय. आणि हा मंदिर कोणता आहे, आपल्याला हा मंदिर चेक करायचं आहे. मला तर शंकराचं मंदिरासारखंच वाटतंय, ते शंकराचंच असेल. आतमध्ये जाऊन बघू, चेक करू आपण. सप्तशृंगी देवीच्या गडावरती असं इकडं फिरायला आजूबाजूला बराच परिसर आहे. आणि समोर इकडनं व्ह्यू पण खूप छान दिसतो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडनं समोरनं अशी शेतं बघा ना किती भारी दिसत आहेत. पूर्ण असं खूप छानसं असं वातावरण दिसतं बघायला आपल्याला इकडनं. आम्ही आता सतीच्या कड्यावरती आलोय. हा कडा पूर्ण आपण असा गोल राऊंड मारून फिरू शकतो. आणि आजूबाजूचा नजारा पण खूप छान दिसतो, तुम्हाला मगाशी मी दाखवलं इकडनं. आणि इथे पण सेम असं त्याला बांधतात धागे वगैरे. ते मागच्या विरार ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं मी. समोर मित्रांनो खाली छोटासा असा रोड डोंगराच्या कडेने चाललेला आहे. हे बघा सतीचा कडा, हा पूर्ण सतीचा कडा आहे. आणि हे लोक बघा ना इकडं
क्रॉस करून त्या बाजूने फोटो काढायला. आणि खाली पूर्ण दरी आहे खोल. सटकला बिटकला एखादा तर परत भाई इकडच्या गावकऱ्यांना त्रास. जाऊ द्या, आपल्याला नाही सवय. ओ शपथ भाई साहेब, समोर व्ह्यू बघा मित्रांनो, काय खतरनाक व्ह्यू दिसतोय. अरे बाप रे बाप, पूर्ण ग्रीन ग्रीन शेत, शेत ग्रीन ग्रीन पूर्ण. आणि समोर मस्त पाण्याचा तलाव साठलेला आहे भाई, एक नंबर. मगासपासून जो समोरचा डोंगर बोलत होता ना, त्या डोंगरावरती बघा ना एक छोटंसं मंदिर आहे. आणि इतक्या वरती मंदिर कसं बांधलं असेल यार, म्हणजे तिकडे जायला रस्ता कसा असेल. डोंगर तर बघा ना कसा दिसतोय, एकदम किचकट दिसतोय तो. हा बघा डोंगराच्या कडेकडेने पूर्ण असा एक सिंगल रोड आहे. आणि मस्त असे शेतं इकडे फुललेली आहेत. मध्ये मध्ये इकडे परत छोटे छोटे गावं दिसत आहेत. अशा वातावरणात आल्यावर लाईफ एकदम जगल्यासारखी वाटते. अजून काहीतरी करण्याची ऊर्जा येते अंगामध्ये. आणि बस भाई आता आम्हाला भूक लागले. पटकन नानीने दिलेली भाकर आणि चपाती आणि ते हे खाऊन घेऊया. वरती आम्ही इथून वॉच टॉवर आहे, इकडचा समोरचा व्ह्यू बघू शकतो आपण. तर इथं आलो, जरा 2-3 चपात्या विकायचा खाऊ आणि निघू. तर इकडे मित्र बसले, यांची ड्युटी वाटते. इकडे समोरचा जो मार्तंड बाबांचं मंदिर आहे ते समोरचं. आणि ते मित्र बोलतायत आपल्याला, हे जे कपारी दिसते ना तुम्हाला इथे मी दाखवली, इकडनं ते ही छोटीशी पायवाट आहे, इकडनं ते वर चढत जातात असे. आणि ह्या कोपऱ्याने मग इथे मधून वरती चढतात आणि मग तसं जातात. तसं त्या मंदिरावरती जायला त्या बाजूने शिड्या पण आहेत, पायऱ्या पण आहेत. पण हे प्रॉपर इथले बोलल्यावरती ते जरा ॲडव्हेंचर करत इकडे जात आहेत. मग अशी सकाळी नानीने दिलं तर आपल्याला भरून पटापट खाऊ. तर मित्रांनो, हा जो मंदिराच्या मागे पूर्ण जो कडा आहे ना, तो कडा जर वरच्या बाजूने बघितला म्हणजे ड्रोन शॉटने, तर तो असा झोपलेला हनुमान आहे असं बोलतात. पण या बाजूने जर बघितला तर तो असा जायंट हत्ती वाटतोय जरा असा. बघा ना, इकडची जी ह्याची जी अशी इकडची जी सोंड वाटते, अशी एवढी सोंड वाटते. इथं हत्तीचे 2 डोळे. आणि भाई हा त्याचा पूर्ण त्याचं शरीर मागचं असं वाटते. म्हणजे ह्या बाजूने बघितलं तर हत्ती वाटतोय, आणि वरून जर आपल्याकडे ड्रोन असता तर ड्रोन शॉट दाखवला असता तर ड्रोननी तो झोपलेला हनुमान वाटतो. आणि मित्रांनो, हे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे, हेमाडपंथी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. इतकं प्राचीन शिव मंदिर आहे भाई, काय भारी वाटतंय. बघा ना महादेव मंदिर, समोर मंदिर आहे आपलं प्राचीन शिव मंदिर आहे. हे बघा ना, एकदम मस्त व्ह्यू दिसतोय यार. किती वर्ष पुराण आहे ते माहीत नाही, पण भारी दिसते. आणि त्याच्या समोरच इथे एक विहीर आहे. ही विहीर पण मला वाटतं भरपूर जुनी असू शकते. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय महादेवांच्या मंदिरात. ओके, आतमध्ये बघू किती जुनं मंदिर आहे, कसं आहे भाई. कडक मंदिर दिसतंय यार, नंदीच्या पाया पडतो. अभी अंदर जाएंगे भाई. अंदर आ गए. हरिओम. या मंदिरात दर्शन करून खूप भारी वाटलं. आतमध्ये एकदम शांतता आणि एकदम थंडगार आहे. आणि खरं सांगतो, आतमध्ये जे शिवलिंग होतं ना, शिवलिंग बघून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. मस्त आतमध्ये त्याच्यावर पाणी वगैरे टाकलं आणि आतमध्ये बसलो थोडा वेळ. खूप भारी वाटलं, एकदम शांत वाटलं. त्याला बिलाव बघितलं भावांनो, लय भारी वाटलं. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया मित्रांनो. आणि चॅनलवर जर अजून 2000 सबस्क्रायबर नसतील झाले तर भाई लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवीन ब्लॉग येत राहतील आता, तर ते बघायला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळं काही लवकर करून टाका. आता आम्ही चाललो इकडनं. खूप मस्त वाटलं इकडचं वातावरण वगैरे. तुम्ही सप्तशृंगीला कधी आले आहेत की नाही ते कॉमेंट करून सांगा. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.